रामकृष्ण हरी. आज सावित्रीबाई फुले या मातेचा स्मृतिदिन आहे. बऱ्याच जणांनी स्टेटस टाकलं असेल आणि स्टेटस टाकलं की आपल्याला वाटतं की आपण त्या ऋणातून मुक्त झालो. एवढ्या स्टेटसमुळे आपण त्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. स्त्री जन्मारे तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी. एवढं सहन करून, एवढं दुःख सहन करून जिनं ही ज्ञानगंगा आपल्यापर्यंत पोहोचवली, ज्ञानाची ज्योत अखंड तेवत ठेवली, आजही तेवते, त्या सावित्री मातेला त्रिवार वंदन. सावित्रीबाई फुलेंचा एक छोटासा प्रसंग. त्या पुण्यामध्ये राहत होत्या आणि पुण्यामध्ये राहताना स्वतः त्यांना शिक्षणाचा काही गंध नव्हता, पण ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिकवलं आणि शिक्षणाची गोडी अवीट असते. एकदा ज्ञान मिळायला लागलं की पंख फुटतात आणि माणसाला अजून काहीतरी अचीव करावं असं वाटत राहतं. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आपण शिकलो आपल्या पतीकडून, पण हेच शिक्षण जर मी माझ्या मुलींना दिलं तर त्याही शिकतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचा उद्धार होईल. कारण मुलींना त्यावेळेला शिक्षणाची बंदी होते, मुलींना शाळेत कुणी धाडत नव्हतं. आणि मग खूप विरोध, किती संघर्ष, यातून त्यांनी हे सगळं उभं केलं. एक दिवस काय झालं बघा, सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा एका वाड्यात त्या घ्यायच्या आणि त्या एक पिशवी होती त्यांच्याकडे. त्या पिशवीमध्ये एक साडी होती. एका ब्राह्मण स्त्रीने त्यांना विचारलं की बाई सावित्री, तू शाळेत जाते, ही पिशवीत काय घेऊन चालली? त्यावेळेला सावित्रीने ती साडी त्यांना दाखवली आणि म्हटल्या मी 2 साड्या, म्हणजे एक अंगावरची साडी आणि एक एक्स्ट्रा साडी घेऊन जाते. त्यावेळेला त्यांनी विचारलं पण का? त्यावेळेला सावित्रीबाईने हसून उत्तर दिलं, अहो पूर्वी फक्त माणसं दगड, छोटे छोटे चिखल टाकायची, पण आता पण कहरच केलाय लोकांनी. शेण टाकतात फक्त माझ्या अंगावरती आणि त्या शेणाचा वास मुलींच्यापर्यंत जाऊ नये मग मी तिथं जाते. ही जी साडी आहे शेणानं भरलेली ती गुंडाळून ठेवते आणि ही साडी पिशवीतली नेसून त्यांना शिक्षणाचा गंध देते आणि शेणाचा गंध त्यांच्या नाकातून मी काढून टाकते. अज्ञानाचा गंध होता. अशा सावित्री आहेत त्या. अगदी एका दिवसापुरतं त्यांचं स्मरण करून उपकार त्यांचे आपल्यावरनं उपकारातून उतराई होणार आपण नाही. सावित्रीबाई फुलेंनी पुणे विद्यापीठ आपण बघतो पुण्याला ती मुलींची पहिली शाळा काढली. तर काही जण अजूनही भ्रमात आहेत की ती मुलींची पहिली जी शाळा आहे ती फक्त पुण्यात आहे, महाराष्ट्रात पहिली आहे, देशात पहिली आहे. तर बाबांनो, ती शाळा महाराष्ट्रात, भारतात नाही तर जगामध्ये 1 नंबरची शाळा या माऊलीनं काढलेली आहे. आणि ज्या वेळेला अतोनात त्यांना त्रास सहन करावा लागला की ज्ञानाची गंगा आपल्या घरापर्यंत मुलींना देईपर्यंत जो त्यांना त्रास झाला, त्या त्रासातून त्यांना काय भेटलं तर त्यांचं नाव एक शिक्षण क्षेत्रातली एक अनपढ स्त्री जी तिच्या पतीकडून शिकली पण तिनं जगाचा उद्धार केला. प्रेमाने बोला. रामकृष्ण.